मी आता बरेच पत्रकार आणि बरेच सगळे मंडळी या ठिकाणी आले. डॉक्टर साळीसाहेब पण दिसत आहेत मला इथं. तबळामध्ये शंकरराव शिंदे हे मूळचे शिंदेवाडी गावचे, आपल्या नंतरच्या शेजारीच एक लहरीची शिंदेवाडी जी आहे त्या गावचे रहिवासी मुंबईमध्ये फोर्टमध्ये वास्तव्यास होते. जे रवींद्र शिंदेचे वडील आणि एकदम फार शिकलेले नव्हते, पण मुंबईमध्ये कष्टाचं काम करत असताना त्यांनी आपल्या मुलांना पुढं शिकवलं आणि तुम्ही खूप शिका आणि खूप पुढे जा. त्यांच्या त्या कष्टाच्या कामाच्या वेळेला त्यांना इंग्रजीची मदत लागत होती, म्हणून ते पहिले स्वतः शिकले. मला वाटतं किती वर्षाचे असतील माहित नाही एवढं. तर आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. आज रवींद्र शिंदेचा मी परिचय करून दिला. खरं तर यांना सगळ्यांना मी आज पहिल्यांदाच भेटलो बरं का. म्हणजे तुमचा सगळ्यांचा गैरसमज होईल की हे फार माझे आय थिंक आय डोंट नो. मग तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला जेव्हा इंजिनिअरिंग व्हायचं होतं तुम्ही माझ्याकडे आला होतात आणि तुम्हाला ऍडमिशन मिळून दिलं, तर मला आठवत नाही. अशा गोष्टी मी लक्षात ठेवत नसतो. आणि त्याच्यामधून ही सगळी फॅमिली पुढे गेलेली आहे. पण संदेशनी मला त्या दिवशी फोन केला की असा असा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हटलं करूया, मी नक्की येईन. आज मी मंचरला येणार नव्हतो, पण आज मी पुण्यावर निघालो आणि ते तिथंच आलो आणि या कार्यक्रमानंतर ते पुन्हा पुण्यालाच जाणार आहे. त्यामुळे निवेदन देणारे, काम सांगणाऱ्या लोकांनी याची नोंद घ्या. मी शुक्रवारी इथं आहे दिवसभर आणि पुढच्या रविवारी पण इथे दिवसभर आहे. तर आज आपण जो परफॉर्मन्स या ठिकाणी अनुभवतो, आनंद घेतो, त्याच्यामध्ये रवींद्र शिंदेच्या म्हणजे रवींद्र शिंदे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बँक ऑफ न्यूयॉर्क मध्ये तर आहेतच. त्यांच्या पत्नी विनाताई नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेमधल्या EPM सिस्टीम कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोलच्या अनेक देशांच्या प्रमुख आहेत. आणि त्यांची मुलगी ईश्वरी, तिचं वय फक्त 16 वर्षाचं आहे आणि तिने 5 वर्षापूर्वी हे भरतनाट्यमचं शिकायचं ठरवलं. ऍक्च्युली तिला बॅले शिकायचा होता, मगाशी जो रवींद्रजींनी उल्लेख केला अमेरिकन बॅले. पण अमेरिकन बॅले म्हणजे काय असं आपल्याला माहिती आहे, नुसतं धांगड धिंगा. तर आई वडिलांनी सांगितलं, घरातल्या लोकांनी सांगितलं तो हे भरतनाट्यम शिक. आणि तिने ते मान्य केलं आणि तिला सांगितलं हाच इंडियन बॅले आहे म्हणून भरतनाट्यम. आता भरतनाट्यमचा इतिहास आणखीन वेगळा आहे आणि याच शिकले तिने अतिशय सुंदर परफॉर्मन्स केला. त्यांचं चिरंजीव मल्हार नॉर्थ कॅरोलिना उठून नमस्कार कर बळा सर मल्हार लोकांना मला नाही. दिस इज इंडियन कल्चर. ओके, गॉट इट. आणि आता सायन्सचं शिक्षण घेतोय. अरुणजी शिंदे हे अरुणजी क्रेडेन्शियल फायनान्स कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा ईशान माध्यमिक शिक्षण घेतोय. दुसरा मुलगा अभय हा पण माध्यमिक शिक्षण घेतोय. नितीनजी शिंदे हे JP मॉर्गन कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत.
त्यांच्या पत्नी सौ पल्लवीताई शिंदे, शीतल समथिंग सॉरी शीतलताई आणि मुलगा अर्णव, ओके, आणि दुसरा मुलगा अर्जुन, आणि मग संदेश, आणि संदेशची मुलगी श्रेया, आणि आता तुझी आई तू काय आईला काय बोलवते जास्त लांब खेचणार नाहीये, काळजी करू नका. पण माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम करत असताना आपल्या खेड्यातल्या पत्नी खेड्यामधल्या या सगळ्या कुटुंबाची ओळख करून देणं गरजेचं होतं. नाउ आय विल इंट्रोड्यूस, I don't know what to say of Mridam in English, but I'll say Mridam. Mr. Ajgar K. Gopinath ji is from Chennai. हा सगळ्या कार्यक्रमासाठी चेन्नईवरून ते या ठिकाणी आलेले आहेत. देन गायन म्हणजे सिंगर विद्वान डॉक्टर बी उमाशंकरजी is also from चेन्नईवरून ते इथे आलेले आहेत. आणि व्हायोलिनचे जे वादक आहेत ते श्री एस कन्नन, चेन्नई, आणि बासरी श्री राजाराम सुब्रमण्यम, चेन्नई. तर हे सगळे साथ देत आहेत आणि ईश्वरीच्या शिक्षिका टीचर शोभिता अजून, she is from USA. She stays in USA. She has come for specially for this program. Thank you very much, ma'am. तर हा याच्यासारखा आनंद आपल्याला कुठंच मिळणार नाही. आपण मलाही फार संगीतातलं कळतंय असं तुम्ही समजू नका, मला काही फारसं काही कळत नाही. I don't understand much in this classical or any kind of music, but since I'm in public life, I have to attend the functions, and so many names, but I don't remember because I'm not prepared today. So Bharatnatyam, when we talk about Bharatnatyam, आमच्या लोकांना एकच माहिती आहे की फक्त लावणी. लता दीदींनी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर इतके वर्ष राज्य केलं, आशाताईंनी आपल्या हृदयावर राज्य केलं. गझलमध्ये हरिहरन असतील, पंकज उधास असतील, आणखी बरेच मोठे मोठे कलाकार आहेत गझलच्या संदर्भामध्ये. आणि मराठी असो तरीच गझल